हॅलो फ्रेंड्स, स्पेशल फूड विथ आरतीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. तर आज आपण बघूया मस्त अशी राजगिरा चिक्की अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी कशी तयार करायची. तर त्याच्यासाठी मी इथं राजगिरा घेतला आहे अर्धी वाटी. आणि राजगिराच्या लाया करत असताना काय करायचं, कढई एकदम म्हणजे कडक अशी तापवून घ्यायची आणि गॅस मिडियम ठेवायचा कढई तापल्यानंतर. आणि थोडा थोडा 2-2 चमचे राजगिरा टाकून अशा पद्धतीने म्हणजे तुम्ही बघू शकता कापडाच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने पटापट हलवून राजगिरा पटकन म्हणजे जास्त कढई तापली असल्यामुळे पटापट तो त्याच्या लाह्या तयार होतात. तर अगदी सोप्या पद्धतीने त्याच्या लाह्या तयार होतात. गॅस लोवर ठेवून जर केल्या तर ते पटकन त्याच्या लाह्या तयार होत नाहीत, पटकन ते फुटत नाहीत. मग गॅस म्हणजे हाय फ्लेमवरच ठेवायचे, म्हणजे कढई तापून घ्यायची आणि थोडंसं गॅस कमी करून लाह्या टाकून पटापट कढई तापली असल्यामुळे पटपट लाह्या आपल्या तयार होतात. जर स्लोवर तुम्ही केलं तर ते काय होतं, पटापट फुटत नाहीत आणि त्या करपून जातात. तर आता मस्त अशा लाह्या तयार करून घेतलेल्या आहेत. अशा चाळणीमध्ये काय करायचं, त्या लाह्या टाकून एकदम गाळून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून जे म्हणजे अगदीच कुठल्या जर राहिल्या असतील फुटायच्या तर किंवा करपल्या असतील तर त्या खाली निघून जातात. आणि सुरुवातीलाच ते थोडंसं म्हणजे आपण जे राजगिरा आणलेला आहे तो छान निवडून घ्यायचा. कदाचित कुठं कुठं थोडासा एखादी खडा लागू शकतो. अर्धी वाटी राजगिरा घेतला होता, त्याच्या 2 वाटी इतक्या लाया तयार झालेल्या आहेत. तर त्याच्यासाठी अर्धी वाटीच गूळ घेणार आहोत आपण. जर तुम्ही आयता राजगिरा तयार म्हणजे लाया आणल्या राजगिऱ्याच्या तर त्या 2 वाटीसाठी अर्धी वाटी गूळ सफिशियंट आहे. आता इथं अर्धी वाटी गूळ त्याच कढईमध्ये टाकून घ्यायचा आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि फक्त 1 ते 2 चमचे याच्यामध्ये पाणी टाकायचे, जेणेकरून त्याचा म्हणजे गूळ वितळायला मदत होते. गूळ वितळल्यानंतर असं फेस यायला सुरुवात झाली की म्हणजे आपला पाक तयार आहे का ते चेक करायचं. वाटीत थोडंसं पाणी घेऊन त्याचे 1-2 थेंब टाकायचे गुळाचे. आणि जर ते पाण्यातून काढताना जर कडक झाली तर समजून घ्यायचं की आपला पाक तयार आहे. आणि पाक तयार झाल्या झाल्या गॅस बंद करायचा आणि आपण केलेल्या लाह्या त्याच्यामध्ये टाकून पटकन हलवून घ्यायचं. आणि मी परातीला आधीच तेल लावून घेतलेलं आणि छान असं पसरवून घ्यायचं एकसारखं, जशी जाड पातळ तुम्हाला वडी पाहिजे तशी. आणि गरम असतानाच त्या कट करायच्या आणि थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता खूप छान आणि कुरकुरीत आपल्या वड्या तयार होतात. तर गूळ वितळल्यानंतर म्हणजे पाक आपला व्यवस्थित रेडी झाला की पटकन ह्या लाया टाका, पण पाक तयार झाल्या गॅस बंद करून घ्या, कारण नंतर मग गूळ करपायला सुरुवात होते. तर बघा, खूप छान आणि टेस्टी कुरकुरीत अशी वडी तयार झालेली आहे.